पक्षाला मुंबईमध्ये एक तरी जागा सोडलीच पाहिजे आणि विधानसभेच्या एक 8-10 जागा तरी आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची माझ्या पक्षाची मागणी आहे. एक तर महामंडळं जी आहे ती महामंडळाची चेअरमन पदं जाहीर केलेली आहेत आणि सदस्य पदं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहेत. आता निवडणुकीला 7-8 महिनेच विधानसभेच्या राहिलेले आहेत. त्यामुळं लवकरात लवकर जे महामंडळाची जी सदस्यपदं आहेत ती सुद्धा भरावी. तुमच्याही कार्यकर्त्यांना द्या आणि आमच्याही कार्यकर्त्यांना द्या. तर अशा पद्धतीची आमची सूचना आहे. त्यामुळं मला असा एक तर आता दक्षिणमध्ये मुंबई जर ही जागा देणं जर शिवसेना सोडतच नसेल एक तर सोडत नसेल असं होता कामा नये, कारण शिवसेनेला आमची मतं मिळणार आहेत. त्यामुळं शिवसेनेने दक्षिणमध्ये मुंबईची जागा तर सोडावी. एक तर पालघरची जागा जी आहे ती त्यांना एक्सेस देण्याची काही आवश्यकता नव्हती. म्हणजे जेवढ्या त्यांच्या जागा अगोदर 22 होत्या त्यामध्ये त्यांची जागा तुम्ही 23 केल्या आणि आम्हाला तुम्ही हवेवरती सोडलं, हे बरोबर नाही आहे. त्यामुळे आम्ही तुमची बाजू एवढ्या खंबीरपणे मांडतो आहोत. गेली 4.5 वर्षे शिवसेना तुमच्यावर सातत्यानं टीका टिप्पणी करत आहे. नरेंद्र मोदींच्या भूमिकेच्या विरोधामध्ये सातत्यानं सामनामध्ये लिहिलं जात आहे. त्यांचे कार्यकर्ते बीजेपीच्या विरोधामध्ये सातत्यानं बोलत आहेत आणि असं असताना तुम्ही त्यांना एक जागा वाढवून देता आणि आम्ही तुमची बाजू घेणारे आम्ही लोक, आम्हाला तुम्ही अशा पद्धतीनं बाजूला करता, हे बरोबर नाही आहे. त्यामुळं सेना भाजपची चर्चा पूर्ण होत असताना त्यामध्ये RPIला चर्चेमध्ये घ्यायला हवं होतं आणि मला बीजेपीने सांगायला पाहिजे होतं बाबा ही जागा देणं शक्य नाही, शिवसेना काही जागा सोडत नाही. पण एक दुसरा एक पर्याय आहे की मुंबईमध्ये ईशान्य मुंबईची एक जागा आहे. ईशान्य मुंबईमध्ये घाटकोपर आहे, भांडूप आहे, कांजूरमार्ग आहे, विक्रोळी आहे, मुलुंड आहे. अशा पद्धतीचा एक चांगला मतदारसंघ तो सुद्धा आहे. किरीट सोमय्या त्या ठिकाणी आता खासदार आहेत. त्यामुळे कुणीतरी थोडासा त्याग केला पाहिजे. तर आम्हाला जर ही दक्षिणमध्ये मुंबई जागा सोडणं शक्य नसेल तर माझी निवडणूक लढण्याची इच्छा आहे, कारण माझा पक्ष हा देशभरामध्ये आहे. काल मी झारखंडमध्ये होतो, तर परवा झारखंडमध्ये होतो, तर मला ज्या राज्यामध्ये जाईल तिथं मला विचारता येईल की तुम्हाला एकही जागा तर सोडली नाही, कारण 25 आणि 23चा जो फॉर्म्युला सगळ्या देशभरामध्ये आला आणि RPIला मात्र त्या ठिकाणी एकही जागा न मिळाल्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे, अस्थिरता आहे. आणि त्यामुळं आम्ही काही तुम्हाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न कधी केला नाही आणि आता सुद्धा अडचणीत आणण्याची भूमिका आमची अजिबात नाही. पण आम्हाला RPIला एक तरी जागा सोडली पाहिजे आणि ती जागा मग ईशान्य मुंबईची जागा जी आहे, जी बीजेपीच्या कोट्यामध्ये आहे, ती जागा सोडण्याच्या संबंधामध्ये विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर महादेव जानकर यांना मागच्या वेळेला बारामती जागा ते दिली होती. तर महादेव जानकर यांची इच्छा काय आहे ते काय माहीत नाही. पण उद्या संध्याकाळी आम्ही महादेव जानकर यांच्या बंगल्यावर मी महादेव जानकर, त्यानंतर विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत हे जे बीजेपीचे जे मित्रपक्ष आहेत या मित्रपक्षांच्या नेत्यांची एक बैठक आम्ही महादेव जानकर यांच्या बंगल्यावर संध्याकाळी 7 वाजता ठेवलेली आहे. आणि आम्हाला विधानसभेच्याही जागा मिळाल्या पाहिजेत, लोकसभाही आम्हाला मिळाली पाहिजे, या संबंधामध्ये उद्या आम्ही चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर मग आम्ही मुख्यमंत्र्यांची आणि रावसाहेब दानवे पाटील यांची आणि वेळ पडली तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट आम्ही घेणार आहोत. आणि आम्ही तुमच्यासोबत एवढे प्रामाणिकपणे आहोत तर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही उद्या बसणार आहोत. त्याचबरोबर आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या एक हाय पॉवर कमिटीची एक मीटिंग जी आहे ती उद्या मुंबईमध्ये ठेवलेली आहे आणि त्या मीटिंगमध्येही आम्ही या विषयावरती गंभीरपणे चर्चा करणार आहोत. रिपब्लिकन पक्षाला एवढं अनुलेखाने बाजूला ठेवणं बरोबर नाही आहे. रिपब्लिकन पक्ष हा एक शक्तिशाली पक्ष आहे. आमच्या जागा किती निवडून येतात त्यापेक्षा आम्ही जागा किती निवडून आणतो हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की उद्या आमची RPIची स्टेटची मीटिंग जी आहे त्यामध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत. पण मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आम्ही केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा नक्की विचार करेल आणि शिवसेनेने असं समजू नये की बाबा आम्ही सगळे मित्रपक्ष जे आहे ते आम्ही त्यांच्या
कोट्यामध्ये नाही. लोकसभेमध्ये आम्ही शिवसेनेच्या कोट्यामध्येच होतो. शिवसेनेच्या कोट्यामध्ये म्हणजे भीमशक्ती शिवशक्तीची चर्चा जी आहे ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत माझी चर्चा झाल्यानंतर सुरू झाली आणि शिवसेनेसोबत आम्ही अगोदर आलो, नंतर BJP सोबत आम्ही आलो, दोघांसोबतही आम्ही आलो. तर त्यामुळं मला असं वाटतं की उद्धवजींनी थोडंसं मोठं मन करून आपल्याला दक्षिणमध्ये मुंबईची जागा सोडण्याच्या संबंधामध्ये विचार करायला हरकत नाही आहे. आम्हाला माहिती आहे की दादर आणि तो जरी एरिया तुमचा बालेकिल्ला असला तरी बाकीचे जे एरिया आहेत ते माझे बालेकिल्ले आहे. तिथं वडाळ आहे, नायगाव आहे, अणुशक्तीनगर आहे, चिमूर आहे. अशा पद्धतीचे जे मतदारसंघ आहे त्या ठिकाणी माझा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळं उद्धवजींनी थोडं मोठं मन करून, जर मागच्या वेळेला मला सातारा जागा आपण सोडली होती तर यावेळेलाही आपण आपल्या कोट्यातली दक्षिणमध्ये मुंबईची जागा सोडावी आणि तुम्हाला इतर सगळ्या मतदारसंघामध्ये आमचा फायदा होणार आहे. तर अशा पद्धतीनं मला वाटतं की त्याचा विचार व्हावा असं मला वाटतं. नाही, बाजूला आम्हाला नाही, मला बाजूला ठेवलं तरी मी बाजूला राहणार नाही. म्हणजे मला बाजूला जरी ठेवण्याचा प्रयत्न केला तरी कदाचित मी जी जागा मागत होतो मुख्यमंत्र्यांची, मी 3-4 वेळेला बोललो होतो आणि मी सांगितलं होतं की ज्या वेळेला सेना भाजप एकत्र येण्याची शक्यता ही 90% नव्हती. म्हणजे ते एवढं त्यांचं विरोधामध्ये वातावरण चाललेलं होतं. पण BJPने थोडीशी मनमिळावू भूमिका घेतलेली आहे आणि उद्धवजींनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे, ती चांगली गोष्ट आहे. पण माझं मत हे आहे की आम्हाला तर सुरुवातीलाच एखादी जागा सोडण्याच्या संबंधातला विचार व्हायला पाहिजे होता. हे नाही तर ती जागा जी आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा दिलेली आहे असा संदेश देशभर गेला असता. संपूर्ण देशामध्ये दलितांची मतंही BJPला मिळालेली आहेत मी निर्णय घेतल्यानंतर. त्यामुळं तेवढंच त्यांनी सोपं काम समजू नये की बाबा RPIला म्हणजे असं ओढत घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करू. मी तसा माणूस सरळ आहे, परंतु जर माझ्याशी कोणी वाकडं वागलं तर मी सुद्धा वाकडं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की मी साधा भोळा माणूस आहे मी, परंतु राजकारणामधला मी हुशार माणूस आहे. त्यामुळं मला असं वाटतं की म्हणजे असं एकदम समजू नये. म्हणजे आम्ही ते ठीक आहे, आम्ही अनेक गोष्टी तुम्हाला अडचणी म्हणजे असतातही, सगळ्याच गोष्टी राजकारणामध्ये मिळत नाही आहेत. त्यामुळं राजकारण जे आहे ते थोडंसं आपण संतपणे करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं म्हणजे आपण म्हणताय त्याप्रमाणे त्यावेळेला आमचा विचार होणं आवश्यक होतं. मला त्या प्रेसला बोलवायला पाहिजे होतं किंवा माझ्याशी चर्चा करून तुम्हाला बाबा कुठली जागा एक दुसरी सोडायची या संबंधामध्ये सुद्धा एक जागा आम्ही RPIला सोडू, कोणती सोडू ते नंतर आम्ही ठरवू अशी अनाऊन्समेंट होऊ शकत होती. तर त्या पत्रकार परिषदेला आम्हाला बोलवायला पाहिजे होतं. आम्हाला तुम्ही बोलावलं नाही त्या पत्रकार परिषदेला. हां, नाही, पर्यायाचा विचार आता मी कार्यकर्त्यांशी बोलतो. म्हणजे आता काय पर्याय दुसरा काय आहे का या संबंधामध्ये आम्हाला गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे. हां, त्यांचा निरोप तर मला तर नेहमीच असतो. त्यामुळे त्यांचा निरोप जो आहे, कारण त्यांना पवार साहेबांना असं वाटतं की आठवले माझे चांगले जवळचे मित्र आहे आणि मी त्यांचा चांगला जवळचा मित्र आहे, मित्र होतो. पण सध्या मी नरेंद्र मोदींचा मित्र असल्यामुळं म्हणजे राजकारणामध्ये पवार साहेबांच्या बरोबर जाण्याच्या म्हणजे त्यांच्याकडून मेसेज आपल्याला आलेला आहे आणि छगन भुजबळ यांचाही मेसेज आलेला आहे की भेटायचं आहे म्हणून. परंतु मी जर सांगितलं आहे की अगोदर आमचं काय होतं बघूया इकडे. त्यामुळं आता सध्या तर असा काही निर्णय नाही. उद्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहे, पण काही वेगळा निर्णय वगैरे घेण्याचा काही विचाराचा विषय तर नाही आहे. परंतु मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी झालेला आमचा अपमान जो आहे किंवा आम्हाला तो जो अवॉइड करण्याच्या संबंधातली घेतलेली जी भूमिका आहे, का तुम्हाला असं वाटलं की RPIला एक सुद्धा जागा नाही सोडली तरी चालेल? का तुम्हाला असं वाटलं की आठवले ना त्या प्रेसला नाही बोलावलं तर चालेल? का तुम्हाला असं वाटलं की आठवले फरफटं तुमच्यासोबत येतील? त्यामुळं तुमची जबाबदारी होती. ठीक, आमचा पक्ष छोटा पक्ष आहे, आम्ही काही तिथं फार मुख्यमंत्रीपद मागायला निघालो नाही. आम्ही तर एका राज्यमंत्रीपदावर आम्ही समाधानी आहोत. आम्हाला जर तुम्ही एक राज्यमंत्रीपद मला तर दिलेलं आहे, अनेक लोकांना तुम्ही कॅबिनेट मंत्रीपद दिली दिल्लीमध्ये. पण मी तसा अनुभव असताना, माझा पक्षाचा देशभरामध्ये तुम्हाला फायदा असतानाही
तरी आम्ही काही जास्त आम्ही चर्चा उलटसुलट करत नाही आहे. तर म्हणून मला असं वाटतं की त्याच्यातून मार्ग निघेल. जर काय मार्ग निघाला नाही तर काय विचार करायचा पाहू. उद्या काही बहुजन विकास आघाडीला राज्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय, चांगल्या गर्दी होते आणि तुम्हाला मात्र एका जागेसाठी त्यांची याचना करावी लागते. असं काय नाही, असं काय नाही. आता नाही प्रतिसाद मिळतो का आम्हाला प्रतिसाद मिळतो. सभा ज्या होतात त्या सभेला थोडासा प्रतिसाद मिळतो. आम्ही रेड हाऊस बनवली होती, रिपब्लिकन लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट, त्यावेळेला आम्हाला असाच प्रतिसाद मिळत होता. सगळ्या जातीची लोक पर्याय म्हणून आमच्याकडे येत होते, पण आम्हाला काही मतं मिळाली नाहीत असा अनुभव आपला आहे. आणि रामदास आठवले यांनी